मान्सूनबाबत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बघा, मान्सून येताच या 10 जिल्ह्यामध्ये होणार ढगफुटी. 25 वर्षांनंतर सर्वात मोठा संकट यंदाच्या मान्सून पावसात. तर या 12 जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती पाहायला मिळण्याचा असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. तर ही आत्ताच्या क्षणाची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 10 जिल्ह्यात ढगफुटी होण्याचा अंदाज आता भारतीय हवामान विभागानं दर्शवला आहे. तर काही जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती राहण्याचा अंदाज देखील आता हवामान विभागानं दर्शवला आहे. आणि त्याचबरोबर असं देखील सांगितलं आहे की गेल्या 25 वर्षानंतर इथं बघा, गेल्या 25 वर्षानंतर सर्वात मोठं संकट यंदाच्या मान्सून पावसात असणार आहे, असं देखील आता हवामान खात्यानं सांगितलेलं आहे. तर इथं बघा, मान्सूनची तारीख आता ही हवामान खात्याने फिक्स केलेली आहे. यंदा भयंकर असा पाऊस राहील असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे. मागील 25 वर्षातील सर्वाधिक पाऊस राहण्याची शक्यता देखील आता हवामान खात्यानं सांगितलेलं आहे. आपण पाहू शकता, ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या क्षणाची ही खूप मोठी बातमी आता शेतकऱ्यांसाठी समोर येत आहे. हवामान खात्यानं आता शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की गेल्या 25 वर्षातील आता यंदा सर्वाधिक जास्त आणि अधिक पाऊस राहणार असल्याची ही माहिती हवामान खात्यानं दिलेली आहे. तर इथं बघ, लवकरच आता मान्सून 2025चा पाऊस जवळ आलेला आहे. त्यामुळे आता भारतीय हवामान खात्यानं जाहीर केलं आहे की 2025चा पाऊस हा सगळ्यात वेगळा असणार आहे आणि धोक्याचा देखील असणार आहे. हिंदी महासागरात विशेष परिस्थिती निर्माण झालेली आहे. हिंदी महासागरातील असा बदल झाल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाळ्यावर याचा खूप मोठा परिणाम होणार असल्याचं आता हवामान खात्यानं सांगितलं आहे. तर बघा, गेल्या 25 वर्षातील सगळ्यात आगळावेगळा पाऊस असण्याचं कारण काय आहे, तर यंदा हिंदी महासागरात एक विशेष परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता 25 वर्षातील हा सगळ्यात आगळावेगळा पाऊस असणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. इथं बघा, दररोज होत असलेल्या मोठ्या बदलामुळे हवामान खात्याचे बारकाईने लक्ष आहे. तर आता दररोज मोठ्या प्रमाणात हिंदी महासागरात आता बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर आता भारतीय हवामान खात्याचं बारकाईनं लक्ष आहे. तर बघा, आता भारतीय हवामान खात्याने 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तर बघा, 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. या 10 जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल होता ढगफुटीसारखं आता परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिवृष्टीसारखी आता परिस्थिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तर ते कोणते 10 जिल्हे आहेत आपल्याला आता लगेचच या व्हिडिओमध्ये पाहायचे. त्यासाठी फक्त आणि फक्त 2 मिनिट वेळ काढून हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. इथं बघा, हवामान खात्याने जाहीरपणे सांगितलं आहे की मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच या 10 जिल्ह्यात ढगफुटीचं दृश्य पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर हवामान खात्यानं सांगितलं आहे की हिंदी महासागरात होत असलेल्या भयानक परिस्थितीमुळे काही जिल्ह्यामध्ये मोठा दुष्काळ देखील पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर बघा, काही शेतकऱ्यांसाठी तर ही अतिशय आनंदाची बातमी आहे, तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय दुःखाची बातमी आहे. कारण जर दुष्काळासारखी परिस्थिती पडली तर याचा खूप मोठा परिणाम शेतकऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो. तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय दुःखाची बातमी देखील आता या क्षणाची म्हणावं लागेल. कारण या जिल्ह्यात हवामान खात्यानं सांगितलं आहे की या जिल्ह्यात दुष्काळ देखील पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता ते कोणते जिल्हे आहेत ते आपल्याला आता लगेचच पाहायचं आहे. तर मान्सून येताच 12 जिल्ह्यात ढगफुटीसारखं म्हणजे अतिवृष्टी होणार आहे. तर काही जिल्ह्यामध्ये पावसाची शेतकऱ्यांना आतुरतेने वाट देखील पाहावा लागणार आहे. तर बघा, त्यामुळे आताही या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. तर या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असल्याचं हवामान खात्यानं जाहीरपणे सांगितलं आहे. परंतु ज्या 10 जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस देखील होणार आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की अतिवृष्टीमुळे सध्या मोठं नुकसान देखील होऊ शकतं. तर हे देखील आता या 10 जिल्ह्यातील
शेतकऱ्यांना हे लक्षात घ्यायचं की ज्या 10 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकतं, हे देखील आता हवामान खात्यानं जाहीरपणे सांगितलेलं आहे. तर बघा पुढे काय सांगितलं आहे. हवामान खात्याने पाठीमागील 25 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेपेक्षा यंदा 105% म्हणजे 105% अधिक पाऊस राहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. तर बघा गेल्या 25 वर्षात जेवढा पाऊस पडला आहे त्याच्या सरासरीपेक्षा 105% म्हणजे जवळजवळ या 25 वर्षामध्ये कधीच तेवढा पाऊस पडला नाही. तेवढा पाऊस म्हणजे 105% अधिक पाऊस राहण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु हिंदी महासागरात तयार झालेल्या परिस्थितीमुळे या 12 जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती राहण्याचीही दाट शक्यता वर्तवली आहे. तर बघा गेल्या 25 वर्षात सर्वाधिक पाऊस असून देखील हिंदी महासागरात एक भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे काही जिल्ह्याला याचा खूप मोठा फटका बसणार आहे असं देखील हवामान खात्यानं जाहीरपणे सांगितलेलं आहे. बघा त्याचबरोबर हवामान खात्यानं सांगितलं आहे की यंदाचा मान्सून वेळेवरती महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. तर ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर बऱ्याच वर्षी असं पाहायला भेटतं की जून महिना आल्याच्या नंतर 15 जून 20 जूनपर्यंत देखील शेतकऱ्यांना मान्सूनची वाट पाहावी लागते. तरी देखील लवकरात लवकर राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस येत नाही. परंतु यावर्षी तसं काही होणार नाही. यावर्षी आता लवकरात लवकर वेळेवरतीच हा मान्सूनचा पाऊस राज्यामध्ये दाखल होणार आहे असं देखील भारतीय हवामान विभागानं आता जाहीरपणे सांगितलं आहे. तर बघा शेतकऱ्यांना आता हे लगेचच लक्षात घ्यायचं आहे की लवकरात लवकर आता यावर्षीचा मान्सून राज्यामध्ये दाखल होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता हवामान खात्यांनी मान्सूनची 100% तारीख देखील जाहीर केलेली आहे. तर शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी म्हणावं लागेल. कारण की आता त्याच पार्श्वभूमीवर आता हवामान खात्यानं 100% मान्सूनची खरी तारीख जाहीर केलेली आहे. म्हणजे यावर्षी वेळेवरती तर पाऊस येणारच आहे, परंतु फिक्स तारीख देखील आता तुम्हाला सांगण्यात आलेली आहे हवामान खात्याकडून. तर बघा आजची ही सर्वात महत्त्वाची बातमी अशी आहे. तर काही जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होणार आहे. तर काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पावसाची वाट देखील पाहावं लागणार आहे. तर हवामान खात्यानं यंदाची मान्सूनची तारीख देखील जाहीर केलेली आहे. तर ही सगळी माहिती आता आपल्याला लगेचच पाहायची. त्यासाठी आता फक्त 2 मिनिट वेळ करून शेतकऱ्यांनी हा अत्यंत काळजीपूर्वक हा पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला यंदाच्या मान्सूनची सगळी काही माहिती आता एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आता कुठलाही वेळ न वाया घालवता आता आपण पाहूयात की कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये मान्सून येतात. अतिवृष्टी ढगफुटीसारखं वातावरण पाहायला मिळणार आहे. त्याआधी शेतकरी मित्रांनो लगेचच आता आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी हवामानबद्दल झालेल्या बदलाची माहिती लगेचच मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो वेळोवेळी हवामानामध्ये वेगवेगळे बदल होतात. त्यामुळे आता हे बदल लवकरात लवकर तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर लगेचच आता आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर आता बघा या जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल होताच अतिवृष्टी ढगफुटीसारखं आता दृश्य पाहायला मिळणार आहे. तर सर्वात आधी बघा सातारा या जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस दाखल होताच खूप मोठी अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता ही हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर बघा सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात देखील मान्सून दाखल होताच खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी आणि ढगफुटी होण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो यंदा 105% पाऊस अधिक असल्यामुळं या जिल्ह्यात मान्सून दाखल होताच खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार आहे. याची दखल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लगेचच घ्यायची. तर बघा त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड आणि पालघर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये देखील मान्सूनचा पाऊस दाखल होताच खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होण्याची शक्यता ही हवामान विभागानं दर्शवली आहे. म्हणून या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज आता
लगेचच लक्षात घ्यायचं आहे. तर आता आपण लगेचच बघूयात की कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने हिंदी महासागरात झालेल्या मोठ्या बदलामुळे दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर बघा, सर्वात पहिला जिल्हा तो म्हणजे जळगाव. आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय दुःखद बातमीच म्हणावं लागेल, कारण आता जळगाव जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल झाला तरी लवकर पाऊस पडणार की नाही याची अस्पष्टता आता हवामान खात्यानं दर्शवलेली आहे. त्याचबरोबर कारण आता इथं बघा, हवामान खात्याने हिंदी महासागरात होत असलेल्या बदलामुळे जळगाव या जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी असल्याचं असं सांगितलं आहे. त्याचबरोबर जालना, वाशिम, यवतमाळ, नांदेड, लातूर, त्याचबरोबर बीड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील आता मान्सूनचा पाऊस खूप कमी प्रमाणात राहण्याची शक्यता हवामान खात्यानं सांगितलेली आहे. तर बघा, यंदाचा मान्सून गेल्या 25 वर्षातील खूप आगळा-वेगळा असा मान्सून राहणार आहे, कारण काही जिल्ह्यामध्ये तर खूप प्रमाणात पाऊस पडणार आहे. अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, परंतु काही जिल्ह्यामध्ये आता खूप कमी प्रमाणात पाऊस राहण्याची देखील आता ही शक्यता हवामान खात्यानं दर्शवली आहे. तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा हवामानाचा अंदाज लवकरात लवकर लक्षात घ्यायचा आहे. तर आता आपण लगेचच पाहूयात की कोणत्या तारखेला आपल्या जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस दाखल होणार आहे. तर बघा, मागील 25 वर्षाच्या कालावधीत यंदाचा मान्सून अत्यंत वेगळा असल्यामुळे यंदाचा मान्सून आता लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर बघा, ही शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असू शकते, कारण आता बऱ्याच वर्षी काय होतं, जून महिना देखील येऊन जातो, परंतु तरी देखील मान्सूनचा पाऊस हे राज्यामध्ये आता लवकर पाहायला मिळत नाही. परंतु यंदा तसं होणार नाही शेतकरी मित्रांनो. यंदाचा मान्सून आता वेळेवरती लवकरात लवकर पूर्ण राज्यामध्ये येणार आहे असं हवामान विभागानं सांगितलं आहे. तर इथं बघा, आता मान्सून मुंबईमध्ये दाखल 1 जूनच्या जवळपास आता मान्सून मुंबईमध्ये दाखल होईल असं हवामान खात्याने स्पष्ट केलेलं आहे. तर ही देखील आता शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमीच म्हणावं लागेल. तर शेतकरी मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आता लगेचच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तर जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये हवामान खात्याने जे झालेले बदल सांगितलेले ते लवकरात लवकर आता तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आम्ही कळवणार आहोत.